कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय। मालेगावच्या व्यावसायिकाची 35 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। बनावट शासकीय लेटरहेड, वर्क ऑर्डर, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी आणि राजमुद्रेचा वापर केल्याचाही आरोप होतोय। नाशिक रोड पोलीस ठाण्यात या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। कुंभमेळ्यासाठी रस्त्यांच्या कामाची तब्बल 300 कोटींची बनावट टेंडर प्रक्रिया राबवून काम मिळवून देण्याचा आमिष दाखवण्यात आलाय। बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिकाकडून 50 लाख रुपये घेतल्याचाही आरोप होतोय। 15 लाख रुपये संशयितांनी परत केल्यानंतर मात्र उर्वरित 35 लाख रुपये परत न केल्यानं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून आतापर्यंत 6 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत पाडली जाणार आहे। प्रस्तावित दर्शन पथ तयार करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। शहरातून 4 किलोमीटर अंतरावर भाडेतत्वावर सध्या हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले। रुग्णालयाच्या परिसरात दर्शन पथ तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। रुग्णालय गावाबाहेर नेऊ नये यासाठी स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवलाय। त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत आणि त्र्यंबकेश्वरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे हे रुग्णालय स्वामी विवेकानंद हॉस्पिटल तुपादेवी फाटा अंजनेरी येथे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण आहे की हे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाडून याची व्यवस्था जी आहे ती पर्यायी ठिकाणी खरं तर केली जाणार आहे आणि या ठिकाणाहून अगदी समोर जे असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी भाविकांच्या रांगा किंवा हे जे कॉरिडॉरचा जो प्रस्तावित प्रकल्प आहे तो केला जाणार आहे। काही स्थानिक माझ्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। काय मागणी आहे? रुग्णालय पाडलं जाणार आहे, एका बाजूला तुमचा विरोध होतोय प्रशासनाकडनं, या ठिकाणी भाविकांची पर्यायी व्यवस्था कुंभसाठी या ठिकाणी केली जाणार आहे। आमचं एकच म्हणणं आहे की जे रुग्णालय आहे इथून त्र्यंबकेश्वरमध्येच ठेवावा, हा गावातच ठेवावा। जागा भरपूर आहे, पर्याय जागा। आपण जे विरोध नाही आपल्याला या गोष्टीचा, विरोध नाही या गोष्टीचा, त्र्यंबकेश्वरमध्ये कुठेही करावं। कारण की इथून जवळपास ग्रामीण भागातून जे लोक येणार आहेत ती बस त्र्यंबकेश्वरमध्येच बस स्टँड आहेत, जी व्यवस्था आहे ती त्र्यंबकेश्वरमध्येच करायला पाहिजे। एकूणच लोकांच्या मागणीकडे देखील प्रशासनानं त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे अशी स्थानिकांचं मत या ठिकाणी आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक।